उतरा फक्त तिथं, मी कॉल करतो. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही शासनाला आमच्या ताब्यात वैती असलेल्या शासकीय जमिनी व वन हक्क कायद्याप्रमाणे वनजमिनी आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत. आणि आमच्याकडे सबळ पुरावे असूनही, शासनाचा शासन निर्णय असूनही जाणीवपूर्वक जिल्हाधिकारी व आमच्या येथील बुलढाणा येथील वनसमिती ही जाणीवपूर्वक आमच्यावर अभूतपूर्व असा अन्याय करत आहे. आणि शासनाचं धोरण असूनही आज आम्हाला आमच्या जमिनीच्या व उपजीविकेपासून बेदखलाने वंचित करण्याचा घाट इथल्या जिल्हा प्रशासनाने घातलेला आहे असं चित्र आज स्पष्ट दिसत आहे. कारण आम्ही सरकारला वेळोवेळी सांगत आलो आहे की 28 नोव्हेंबर 1991च्या शासन निर्णयाप्रमाणे पात्र होणारे गायरानधारक आहेत, त्यांच्याकडे सबळ पुरावे आहेत, दंडाच्या पावत्यासुद्धा आहेत. आणि काही ठिकाणी तर ग्रामपंचायतला जाहीरनामे लागूनसुद्धा शासनाने त्याचा अहवाल न दिल्यामुळे आम्हाला भाड्यापट्ट्यापासून वंचित राहावं लागलं, अशी सुद्धा जिल्हाभर परिस्थिती आहे. वन कायद्याच्या वन हक्काप्रमाणे 2005 अगोदरील पुरावे असूनही 75 वर्षाच्या इतर पारंपरिक लोकांनी पुरावा देऊनही तुम्ही वनात राहत नाही असा एक साजड असा त्यांनी नियम घालून आमच्या वनधारकाला सुद्धा वन दाव्यापासून आणि वन जमिनीपासून बेदखल करण्याचं काम जिल्हा वन समिती या ठिकाणी करत आहे. आमची शासनाकडे विनंती असेल की जर आम्ही सादर केलेल्या सबळ पुराव्यावर तुम्ही कोणत्याही सबळ पुराव्यावर तुम्ही आम्हाला योग्य न्याय दिला नाही तर आमचं उपोषण तर असेलच, परंतु याहीपेक्षा वेगळं तीव्र आंदोलन प्रत्येक जिल्ह्यातील वनधारक व गायरानधारक केल्याशिवाय राहणार नाही असा सुद्धा इशारा आम्ही प्रसारमाध्यमातून शासनाला देत आहोत.